Good morning students. Here I am Swati Patel madam. Now in this video we have to study about the electric field. विद्यार्थ्यांनो आज या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड याची संकल्पना पाहणार आहोत. यामध्ये आपण नेमकं काय काय पाहणार आहोत तर त्याची प्रस्तावना काय आहे ती इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय. ओके. Now first of all the introduction. That is, physics is a branch of science which deals with study of nature and the natural phenomenon in it. आपल्या सभोवताली घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या सर्वांचा अभ्यास आपण फिजिक्समध्ये करत असतो. Now in this topic we have to study about the electric field. या व्हिडिओमध्ये किंवा या टॉपिकमध्ये आज आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. Now first of all the what we mean by the electrostatics. तर आता सुरुवातीला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय पाहूया. It is the branch of physics which deals with the study of charges at the rest. Now here the static means rest. In the earlier video we have studied about the electrostatics also. अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय पाहिलेलं आहे, तरी पुन्हा एकदा हे रिवाइज करणं आवश्यक आहे. इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस ॲट द रेस्ट. इथं स्टॅटिक याचा अर्थ आहे ॲट द रेस्ट कंडिशन किंवा एके ठिकाणी स्थिर असणं. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स याची संकल्पना आपण घेत असताना पहिल्यांदा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की दोन प्रकारचे चार्ज आहेत आपल्याकडं. एक आहे तो पॉझिटिव्ह चार्ज, दुसरा आहे तो निगेटिव्ह चार्ज. ओके. नाउ द लाईक चार्जेस रिपेल्स विथ इच अदर. नाउ व्हेनेवर वी हॅव टू कन्सिडर टू सिमिलर चार्जेस देर इज अ फोर्स ऑफ रिपल्शन. Now next, one is a positive charge and another one is a negative charge. That is, opposite charges always attracts with each other. पहा ही संकल्पना कशी आहे. दोन समान जर चार्जेस आपल्याकडे असतील तर तिथं फोर्स ऑफ रिपल्शन असतो आणि दोन विरुद्ध चार्जेस किंवा अपोजिट चार्जेस जर का आपल्याकडे असतील तर तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. ही संकल्पना तुम्हाला पहिल्यांदा माहिती असणं आवश्यक आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड याची व्याख्या कशी आहे पाहूया आपण. इट इज अ स्पेस अराउंड अ चार्ज वेअर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन ड्यू टू दॅट चार्ज इज प्रेझेंट. पहा बरं पुन्हा एकदा सांगते. इट इज अ स्पेस म्हणजे जागा, अराउंड अ चार्ज म्हणजे त्या चार्जच्या भोवताली, वेअर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन ड्यू टू दॅट चार्ज इज प्रेझेंट. आता ही संकल्पना आपण एका आकृतीच्या साहाय्यानं पाहूया. पहा आपल्याकडं एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक निगेटिव्ह चार्ज आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, ह्या चार्जच्या सभोवताली असणारी अशी जागा की जिथं त्या चार्जमुळं तयार होणारं एकतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल. पहा इथं उदाहरण आपण घेऊया. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्या भोवताली असणारी ही जागा की जिथं त्या चार्जमुळं तयार होणारं एकतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन. तसंच निगेटिव्ह चार्जला या हा चार्ज आहे सेंटरला, त्याच्या भोवताली असणारं हे इलेक्ट्रिक फील्ड आहे की जिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असेल. आता हेच आपण या आकृतीनंही पाहूया. आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आता ह्या जे काही सभोवताली तुम्हाला हे कर्व काढलेले दिसत आहेत दॅट इज अ इलेक्ट्रिक फील्ड. एक इलेक्ट्रिक फील्ड आहे की जी या पॉझिटिव्ह चार्जमुळे तयार झाले, एक इलेक्ट्रिक फील्ड आहे की जे अशा पद्धतीने की जे निगेटिव्ह चार्जमुळे तयार झालेलं आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो इट इज अ स्पेस अराउंड अ चार्ज वेअर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन इज प्रेझेंट. ओके. नाउ नेक्स्ट, नाउ द व्हॉट वी मीन बाय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं तेव्हा तिथं दोन महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एक आहे ते इलेक्ट्रिक इंटेन्सिटी की जे कॅपिटल ई या लेटरने दाखवलं जातं. यामध्ये त्याची डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट हे आपण पाहणार आहोत. पहा होमवर्कमध्ये कदाचित हा तुम्हाला मी होमवर्क देईन, त्यामुळे तुम्ही तो करून आपल्या ग्रुपवरती टाकणं आवश्यक आहे. ओके. नाउ what we mean by electric intensity. Definition: the force acting on unit positive charge. पहा असं आपण म्हणूया की आपल्याकडे चार्ज क्यू आहे आणि त्याच्यावरती एफ एवढा अमाऊंटचा फोर्स ॲक्ट होतोय. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी याचा अर्थ असा आहे एखाद्या चार्ज क्यू वरती ॲक्ट होणारा फोर्स किंवा फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. ओके. मग आपण असं म्हणूया आपल्याकडे चार्ज क्यू आहे, त्याच्यावरती फोर्स एफ हा ॲक्ट होत आहे. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण अशी घेऊ शकतोय द फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. इट इज डिनोटेड बाय लेटर ई. म्हणून त्याचा फॉर्म्युला असा तयार होतोय ई इक्वल टू एफ अपॉन क्यू. पहा काही पुस्तकांमध्ये कॅपिटल क्यू दिलंय, काही ठिकाणी स्मॉल क्यू दिले, दोन्ही तुम्हाला चालू शकते. ओके.
दॅट इज फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आपल्याकडे एखादा चार्ज असेल त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स दॅट इज एफ, म्हणून ई इक्वल टू एफ अपॉन क्यू. आता त्याचं युनिट कसं काढायचं बघा. एफ म्हणजे फोर्स की जो आपण न्यूटनमध्ये मोजतो, क्यू म्हणजे चार्ज की जो आपण कुलममध्ये मोजतो. म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं युनिट आहे न्यूटन पर कुलम किंवा व्होल्ट पर मीटर, हे सुद्धा त्याचं युनिट आहे. त्यामुळे ही स्लाईड तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा, होमवर्कसाठी क्वेश्चन येईल. ओके. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, the force acting on unit positive charge, it is denoted by letter E, that is E equal to F upon Q, and its unit is Newton per coulomb or volt per meter. Is it? Now next. Now the electric intensity is also given by this formula. Electric intensity कधी कधी या फॉर्म्युलानेही दिली जाऊ शकते. that is Q divided by 4 pi epsilon 0 upon r square, की जिथं Q म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज आहे, R म्हणजे त्याचं डिस्टन्स आहे, 4 हा एक कॉन्स्टंट आहे, पाय म्हणजे 3.14 आणि एप्सिलॉन 0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर द व्हॅक्यूम, की ज्याची व्हॅल्यू 8.85 इंटू 10⁻12 फॅरेडेज पर मीटर अशा पद्धतीने घेऊ शकते. हा फॉर्म्युला एक माहिती असावा म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढं आपण दुसरी संकल्पना पाहतो, इलेक्ट्रिक पोटॅन्शियल, की जे व्ही या लेटरने दाखवतो. आपण असं समजूया, एके ठिकाणी एखादा चार्ज पार्टिकल आहे आणि लांब कुठेतरी इन्फिनिटी एवढ्या डिस्टन्सवरती एखादा चार्ज क्यू आहे. तो चार्ज क्यू आपल्याला तिथून एका ठराविक ठिकाणी आणायचा असेल तर एका इन्फिनिटी म्हणजे अगदी असाधारण किंवा अनंत ठिकाणी किंवा एक लांब दूरवरच्या अंतरावरती एखादा चार्ज क्यू आपण ठेवलाय, तो तिथून एका ठराविक ठिकाणी आणण्यासाठी आपल्याला जे काही कार्य करावं लागतं तेच म्हणजे इलेक्ट्रिक पोटॅन्शियल. ओके. पहा बरं, इलेक्ट्रिक पोटॅन्शियल म्हणजे काय. इट इज अ अमाऊंट ऑफ वर्क डन बाय मूव्हिंग अ चार्ज पार्टिकल फ्रॉम इन्फिनिटी टू अदर पॉइंट इज इक्वल टू द इलेक्ट्रिक पोटॅन्शियल. पहा, ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे तुमच्यासाठी. आपण असं विचारात घेऊया, एका लांब दूरवरच्या अंतरावरती एक इलेक्ट्रिक चार्ज ठेवलाय. तो चार्ज त्या इन्फिनिटी डिस्टन्सपासून तिथून तुम्हाला हवे असणाऱ्या एखाद्या ठिकाणी आणायचं आहे. हे चार्ज एका ठराविक ठिकाणी आणण्यासाठी जे वर्क डन होते किंवा जे कार्य केलं जाते तेच म्हणजे पोटॅन्शियल. दॅट इज वर्क डन बाय मूव्हिंग अ चार्ज पार्टिकल फ्रॉम इन्फिनिटी टू अदर पॉइंट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक पोटॅन्शियल. ओके. ही त्याची व्याख्या आहे. कदाचित होमवर्कमध्ये हा क्वेश्चन मी देईन तुम्हाला. पुढं त्याचा फॉर्म्युला आहे V इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. आता डब्ल्यू याचा अर्थ अमाऊंट ऑफ वर्क डन आहे म्हणून डब्ल्यू, क्यू म्हणजे चार्ज, किंवा असाही फॉर्म्युला होतोय ई अपॉन क्यू, की जिथे ई म्हणजे एनर्जी सुद्धा आपण घेणार आहे. आता सध्या आपल्याला हवा असणारा फॉर्म्युला आहे V इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू, वेर V is a potential difference of the electric potential, W is a work done, E is a energy and Q is a charge. पहा, फॉर्म्युला व्यवस्थित करा, आपल्याला हा लागणार आहे V इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू और द V इक्वल टू ई अपॉन क्यू. ओके. नाव द युनिट, त्याचं युनिट आहे व्होल्ट. ओके, की जे आपण व्ही या लेटरने दाखवतो, किंवा जूल पर कुलम. आता जूल पर कुलम कसं आलं, वर्क डन हे जूलमध्ये मोजतात, चार्ज हा कुलममध्ये मोजतात, म्हणून जूल पर कुलम. त्यामुळे ही स्लाईड तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा, होमवर्कसाठी क्वेश्चन येऊ शकेल. आता कधी कधी इलेक्ट्रिक पोटॅन्शियल हा ह्या फॉर्म्युलानं पण दिलं जातं. दॅट इज V इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन क्यू अपॉन आर. एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी, क्यू म्हणजे चार्ज आणि आर म्हणजे तिथं असणारं अंतर किंवा डिस्टन्स. अशा पद्धतीनं आपण घेतो. ओके. नाऊ द नो मोर कन्सेप्ट फ्रॉम दिस व्हिडिओ. आता या व्हिडिओमधली नो मोर कन्सेप्ट म्हणजे जी तुम्हाला काही वेगळेपणानं माहिती देणारी कन्सेप्ट आहे ती आपण पाहूया, की ज्यामध्ये पहा, व्हाय द पोटॅन्शियल ऑफ द अर्थ इज झिरो. आपण आपल्या पृथ्वीचा विचार केला तर त्याचं इलेक्ट्रिक पोटॅन्शियल हे नेहमी तुम्हाला झिरो पाहायला मिळणार आहे. बरं, हे झिरो असण्यामागचं कारण काय पहा बरं. अशा पद्धतीनं आपली अर्थ आहे, त्या अर्थच्या सेंटरला जे काही इलेक्ट्रिक पोटॅन्शियल आहे सेम तेच पोटॅन्शियल तुम्हाला त्याच्या सरफेसवरती पाहायला मिळते. पहा बरं, मी काय सांगते थोडं लक्ष देऊन ऐका. आपण अर्थचा विचार करतो पृथ्वीचा, तेव्हा त्याच्या सेंटरला जे काही इलेक्ट्रिक पोटॅन्शियल आहे, जी काही किंमत आहे तीच त्याच्या सरफेसवरती असणाऱ्या एखाद्या घटकावरती तुम्हाला पोटॅन्शियलची किंमत मिळणार आहे. त्यामुळे जे पोटॅन्शियल सरफेसवरती असणार आहे, सरफेस ऑफ द अर्थ असणार आहे, तेच ॲट द सेंटर असणार आहे. फक्त त्यांच्या दिशा वेगळ्या असल्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल आउट होणार आहे. म्हणजे एक असणार आहे ते प्लस, दुसरं असणार आहे ते मायनस. ओके. त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल होणार आहेत, म्हणूनच अर्थचं पोटॅन्शियल हे नेहमी झिरो असते. आता तेच आपण इथं खाली लिहिले,
whatever is the potential at the surface of the earth, same is the potential at the center of the earth. म्हणजे जे पोटेन्शियल अर्थच्या सेंटरला आहे तेच तुम्हाला त्याच्या सरफेसवरती पाहायला मिळते. दिस इज बिकॉज द अमाऊंट ऑफ वर्क डन इन टेकिंग द युनिट पॉझिटिव्ह चार्ज टू द सेंटर ऑफ द अर्थ इज अ झिरो. आणि त्यामुळेच जर तुम्हाला तिथलं जे काय अमाऊंट ऑफ वर्क डन करायचं असेल ते नेहमीच झिरो येते. ओके, सो द पोटेन्शियल ऑफ द ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज झिरो. ओके, त्यामुळे ॲट द सेंटर जर तुम्ही त्याचं पोटेन्शियल काढायला गेलात तर ते झिरो येणार आहे. ओके, लक्षात येते का? पहा, तुम्ही ह्या कन्सेप्टचा थोडासा विचार करा किंवा तुम्ही नेटवरतीही सर्च करू शकता किंवा तुम्हाला याच्याशी रिलेटेड आणि काही बेसिक काही कन्सेप्ट सापडल्या तर त्याही तुम्ही शेअर करू शकता. याचा अर्थ असाच आहे की अर्थचं पोटेन्शियल हे नेहमी तुम्हाला झिरो पाहायला मिळू शकतं. ओके, नाउ द थॉट ऑफ द डे. आता या व्हिडिओशी रिलेटेड थॉट ऑफ द डे आपण पाहतो. पहा बरं विद्यार्थ्यांनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही आकाशामध्ये वीज चमकताना किंवा काही ठिकाणी वीज पडतानाही पाहिला असा. मग हा जो काही लाइटनिंग इफेक्ट आहे इट इज ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड ऑल्सो. आता आपण इलेक्ट्रिक फील्ड ही कन्सेप्ट पाहिली ना, तर त्याच्याशी रिलेटेड हा आपला थॉट ऑफ द डे आहे. पहा बरं, आकाशामध्ये असे ढग तुम्हाला पाहायला मिळतात. जेव्हा हे असे ढग असतात तेव्हा त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि पृथ्वीवरतीच एखादा असा काही सरफेस असतो की जिथं त्या रेनी सीझनमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस तयार झालेले असतात. त्यामुळे काय होते, जेव्हा आकाशामध्ये वीज चमकते तेव्हा तिथले जे काही निगेटिव्ह चार्ज आहेत ते पृथ्वी तलावाच्या वरच्या किंवा त्या सरफेसवरच्या अशा सरफेसकडे अट्रॅक्ट होतात की जिथं ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज आहेत. त्यामुळे नेहमी आकाशातून वीज जेव्हा पडत असते किंवा कोसळत असते त्यावेळी तुम्हाला असं जाणवते की त्या विजेच्या किंवा त्या ढगामध्ये निगेटिव्ह चार्ज असतात आणि ते निगेटिव्ह चार्ज अर्थवरच्या अशा सरफेसवरती येऊन इन्सिडंट होतात की जिथं ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो, लाइटनिंग इज अ रिझल्ट ऑफ ॲन इलेक्ट्रिक डिस्चार्ज. ओके, दॅट ऑकर्स बिटवीन द निगेटिव्हली चार्ज क्लाउड अँड द पॉझिटिव्हली चार्ज अर्थ सरफेस. पहा, आकाशामधून वीज जेव्हा कोसळत असते जमिनीवरती किंवा ती अशाच ठिकाणी कोसळते की जिथं पॉझिटिव्हली चार्ज ॲटमॉस्फिअर तयार झाले. आणि बऱ्याच वेळेला ज्या काही उंच झाडं असतील, नारळाची झाडं असेल त्याच्यावरती वीज पडतानाही तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे आजचा आपला थॉट ऑफ द डे असा आहे की आकाशातून जेव्हा वीज कोसळत असते तेव्हा जे काही आकाशातले ढग आहेत तिथं निगेटिव्ह चार्ज असतात आणि ती वीज अशाच ठिकाणी कोसळते की जी एका उंचीवरती ऑब्जेक्ट असेल आणि जिथं पॉझिटिव्हली चार्ज हे ॲटमॉस्फिअर असेल. आता आपला होमवर्क पाहूया विद्यार्थ्यांनो. राईट डाऊन द डेफिनेशन, फॉर्म्युला अँड द युनिट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड द पोटेन्शियल. आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल ही कन्सेप्ट आज शिकलेला आहोत. त्याचं डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट हे तुम्ही एका वहीमध्ये लिहायचं आहे आणि ते तुम्ही ग्रुपवरती शेअर करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं तर इलेक्ट्रिक फील्डशी रिलेटेड त्याची इंट्रोडक्शन, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे पाहिलेलं आहे. आता याच्याशी रिलेटेड आणि काही संकल्पना आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. सो स्टे ॲट द होम, स्टे सेफ. थँक्यू.